तुम्ही सुद्धा गाडीचं सर्व्हिसिंग अगदी वेळेवर करता, पण स्वतःच्या शरीराचं सर्व्हिसिंगचं काय? यालाच म्हणतात पंचकर्म. पंचकर्म हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, परंतु तरीही त्याबद्दल बरेच प्रश्न आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पंचकर्माबद्दल वारंवार विचारले जाणारे 5 प्रश्न आपण पाहूयात. सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की पंचकर्म म्हणजे बॉडी मसाज. तर नाही, पंचकर्म ही एक शास्त्रोक्त वैद्यकीय उपचार पद्धती. थोडक्यात सांगायचं तर पंचकर्म म्हणजे शरीराचे डीप इंजिन सर्व्हिसिंग. तर दुसरा प्रश्न म्हणजे पंचकर्म हे केवळ आजारी व्यक्तींनीच करायचं का? तर नाही, पंचकर्म हे आजारी आणि निरोगी दोन्ही व्यक्तींसाठी तेवढंच लाभदायी आहे. तिसरा प्रश्न म्हणजे एक्झॅक्टली पंचकर्मामध्ये काय करतात? तर पंच म्हणजे 5, जसे की वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. आता चौथा प्रश्न म्हणजे नक्की हे कधी करायचं? तर सर्वात महत्त्वाचं, पंचकर्म हे ऋतूनुसार करावे. निरोगी व्यक्तीने आपले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी ऋतूनुसार पंचकर्म करावे. वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रादुर्भाव असतो, तर त्यावेळी बस्ती. शरद ऋतू म्हणजेच ऑक्टोबर हिटच्या आसपास पित्तासाठी विरेचन किंवा रक्तमोक्षण करावे. आणि वसंत ऋतूमध्ये म्हणजे साधारणतः मार्च एप्रिलच्या दरम्यान कफदृष्टीसाठी वमन करावे. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि 5वा प्रश्न म्हणजे पंचकर्माचे फायदे काय? शरीरातील दोषांचे संतुलन राखण्यास मदत होते. शरीर शुद्धी, रोगप्रतिकार शक्ती वाढते, सांधेदुखी, स्नायूंचा ताण कमी होतो, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, तसेच तणाव कमी करून शरीर आणि मनाला देखील शांतता पावते. तर मग गाडी बिघडायची वाट नका बघू. ऋतूनुसार वेळेवर पंचकर्म करा. आपल्या प्रकृतीनुसार कोणते पंचकर्म योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये डिटॉक्स टाईप करा आणि आमच्या स्वास्थ्य सिद्धी आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिकला भेट द्या.